विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे। समितीने मिशन 2027 अंतर्गत येत्या 22 फेब्रुवारी रोजी नागपुरात एका भव्य विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंग मार्चचे आयोजन केले आहे। 2027 सालापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला। समितीचे नेते आणि माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून राज्यावर 10.5 लाख कोटीहून अधिक कर्ज आहे। अशा परिस्थितीत विदर्भाचा सिंचन, अनुशेष आणि विकासाचे प्रश्न कधीही सुटणार नाही। त्यामुळे प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्ततेसाठी स्वतंत्र विदर्भ हेच एकमेव उत्तर आहे। या आंदोलनात डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे, प्रकाश पोहरे आणि मुकेश मासुरकर यांच्यासह विदर्भातील 11 जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे। विदर्भातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि वीज दरवाढ या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत एक लॉंग मार्चचं आयोजन केलं आहे। तो लॉंग मार्च विदर्भ चंडिकेपासून इतवाऱ्यातून निघेल। तो गांधीबाग मार्गे कामगार चौकातून चिटणीस पार्कला येईल आणि तिथे मेळाव्यात त्याचं रूपांतर होईल। 5000 लोक वेगवेगळ्या समूहाचे, सगळे जाती धर्माचे त्यामध्ये सहभागी असतील आणि हे यासाठी राज्य 2027 कडून मिळालं पाहिजे, कारण महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्त्रोत संपली आहे। उत्पन्न 5,60,000 कोटी आणि कर्ज आणि व्याज सगळं मिळून 9,83,000 कोटी झालाय। शिवाय त्यांना काही लायबिलिटी डिस्चार्ज करायचे आहे, जसं PWDचं 40,000 कोटी, इरिगेशनचं 13,000 कोटी, जलजीवन मिशनचं 12,000 कोटी, जिल्हा परिषदांचं 18,000 कोटी, नगर विकास 4,000 कोटी, पुन्हा विशेष कामाचं नगर शहर विकास 6,000 कोटी आणि डीपीसी आणि आमदार निधीचं 2,516 कोटी, 55,732 कोटी रुपये आहे। टोटल राज्यावरची लायबिलिटी जी आहे, कर्ज, व्याज आणि जबाबदाऱ्या पार पाडायची ती जवळजवळ 10,69,459 कोटी आहे। राज्य दिवाळखोरीत निघालं। उत्पन्न 5,60,000 कोटीच्या दुप्पट लायबिलिटी आहे। राज्य देशातलं नंबर 1चं कर्जबाजारी राज्य आहे आणि विदर्भ झाला, जर तो 14-15ला झाला असता तर तो 110 कोटी शिल्लक, 17-18ला झाला असता तो 1,660 कोटी रुपये शिल्लक आणि महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे। आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर, जर इथलं कुपोषण संपायचं असेल, प्रदूषण संपायचं असेल, लोकप्रतिनिधी वाढवायचे असेल, इथला सिंचनाचा अनुशेष करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपायच्या, नक्षलवादाला आळा बसायचा असेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।